ईश्वराचा जो हेतू आहे तो एक परमेश्वराचा हेतू आहे की आनंद द्यावा जीवाला, आणि या माध्यमातून मनुष्य देहाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मनुष्य देह देवाने दिलेला आहे. मनुष्य देह आलं त्याबरोबरच त्याचे गुणधर्म त्याच्यासोबत येतात, कारण त्याला नुसतं प्रपंचाला अर्थ नाही, तर त्या प्रपंचाला त्यासाठी एक गुण आणि धर्म असावे लागतात. आणि म्हणून जे गुण असतात या मनुष्य देहासाठी फार महत्त्वपूर्ण असतात. आणि अशा गुणधर्मयुक्त असलेलं हे मनुष्य देह, ईश्वराच्या ठिकाणी गुणधर्म आहेत, जीवात्म्याच्या ठिकाणी म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी गुणधर्म आहेत, पण मनुष्याचे गुणधर्म हे मनुष्य देहासाठी परमेश्वराने दिलेले आहेत. आणि त्या मनुष्य देहातूनच पुन्हा आपल्याला ईश्वराच्या गुणधर्माची वाटचाल करावी लागते. आणि म्हणून परमेश्वरही मनुष्याचे गुणधर्म स्वीकार करतात. आपण पाहतो उद्धरण प्रकरणामध्ये मनुष्याचा वेश धारण केलेला आहे, गुणधर्माचा स्वीकार केलेला आहे, परंतु ईश्वराच्या ठिकाणी ते गुणधर्म जे असतात ते निर्गुण आहेत, आणि जीवात्म्याच्या ठिकाणचे जे गुणधर्म आहेत ते सगुण आहेत. त्रिगुणात्मकतेचा त्याला आश्रय आहे, आणि ईश्वराचं जे कार्य आहे हे निर्गुण आश्रित आहे. आणि म्हणून निर्गुण परमेश्वर आहे, पण तो सगुण साकार होतो. सगुणामध्ये सुद्धा व्यक्त झाल्यानंतर आपली यथास्थिती आणि निर्गुणतेचं कार्य त्या साधनेमध्ये साधकाच्या ठिकाणी प्रेरित करतो. हा ईश्वरीय तत्वज्ञानाचा फार मोठा विशेष सहभाग त्या तत्वज्ञानामध्ये असतो, तो साधनेमध्ये असतो. आणि तो तत्वज्ञानाचा भाग आम्हाला आमच्या साधनेचं बीजारोपण आहे. स्वामींनी असं म्हटलं की मळवत त्यागतो निर्गुण, तिथं निर्गुण शब्द आणला आहे. श्रीप्रभूला निर्गुण ब्रह्म म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता निर्गुण ही उपमा अव्यक्ताची आहे, की तो अव्यक्तामध्येच आपलं निर्गुण कार्य करू शकतो, पण सगुण साकार झाल्यानंतर निर्गुणतेचं कार्य एखाद्या साधनेतून व्यक्त होणं ही असलेली आपली साधन परंपरा आहे.